ज्या साध्या बायका जरी असल्या नऊवारी साडी घालून आमच्या गोट्या जवळ जरी जात असल्या तरी पोल्ट्रीचा किंवा शेणाचा वास आल्यावर तोंडाला पदर लावून जात होत्या. तर दूध काढायला कामगार होता, सकाळी 70 रुपये संध्याकाळी 70 रुपये त्याला दुधाचं आम्ही पैसे देत होतो दूध काढण्यासाठी. फक्त इतर काम आम्हीच करत होतो. किंवा नातेवाईकातनी पण गेलं तरी नातेवाईक काय बोलत होते की कशाला हा व्यवसाय करताय, हे सोपं आहे काय, जनावरांसारखं राहिलं पाहिजे, तुमचं सगळं बॅकग्राऊंड चांगलं आहे, तुम्ही हे करायला पाहिजे, पाठीमागचं काय कमी आहे तुम्हाला, 7 पिढ्या बसून खातील असं एवढं तुमचं उत्पन्न आहे असं बोलत होते. एक दिवस व्यापारी वगैरे असे आले आणि तुम्ही म्हैस द्या म्हटले. आम्ही 80,000 रुपयाला एक म्हैस आणलेली. व्यापारी येऊन 30,000 रुपयाला म्हैसीची किंमत करत होते. मी कपडे धुत होतो, मिस्टर बाहेर बसलेले आणि त्यांचा व्यवहार चालू होता. मग त्यावेळेला मी बोलले की नाही, आपण 80,000 रुपये देऊन म्हैस आणले, दागिन्याचं व्याज माझं ते वेगळंच आणि आपण केलेलं इथपर्यंतचं स्ट्रगल हे वेगळंच. त्यामुळं तुमचं वजन किती, करताय काय, आहेत काय, तुम्हाला उगाच खेळ खंडोबा मांडून ठेवला आहे काय, असं भरपूर जणांनी बोललं. ती म्हैस 4 दिवसाची येणार होती, ती लावली 1.5 महिना. त्यानंतर झालं तिला इथं नको, तुम्ही जर तेच करणार असाल तर तुमचं तुम्ही जाऊन लाटाला राहावा म्हणाले. लाटाला पण घर आहे, आमच्याजवळ काय नको. त्यावेळेला माझा मुलगा 3रीला होता, मोठा मुलगा, लहान मुलगा 1लीला होता. रात्री काहीतरी 2-3 वाजच्या टायमिंगला आम्ही 4ला गोट्यात येत होतो. त्यावेळेला पूर्ण करंट उतरल्यामुळे आमच्या 2 गायींना करंट लागून 2 गायी डेड झाल्या, ज्या की मी लोनवर काढलेल्या होत्या. 1.5 लाखाच्या बँगलोरमधनं जाऊन आणलेल्या आम्ही गायी होत्या.